बारामतीमध्ये आज शरद पवारांची तोफ बीजेपी व अजितदादा यांच्यावर धडकली. पवार साहेब बारामतीमध्ये जनतेला संबोधित करत असताना माझा जिथपर्यंत श्वास चालू आहे तिथपर्यंत मी तुमच्यासाठी काम करेन व तसेच शरद पवार यांनी बीजेपी व दादांवर काय आरोप केले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत. तत्पूर्वी मी सतीश जगताप युथ इंडिया चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत करत आहे. युथ इंडिया चॅनलला आपण लाईक व सबस्क्राईब करावं जेणेकरून आपल्याला राजकीय घडामोडी सगळ्यात पहिले या युट्यूब चॅनलवर बघायला भेटतील. पवार साहेब जे की राष्ट्रवादी चे संस्थापक आज बारामतीमध्ये जनतेला संबोधित करत असताना त्यांनी बीजेपीवर पण खूप हमले केले. बीजेपी हा पक्ष खेड्यापाड्यामध्ये गोरगरीब जनतेचा विचार करत नाही, धनधानग्या व श्रीमंत लोकांचा विचार करते. तसेच माननीय जे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये जर कोणी भूमिका घेत असेल तर त्यांना लगेचच पोलिसांच्या बाबतीत किंवा सीबीआय ईडीच्या माध्यमातून त्यांना त्रास दिला जातो, त्यांच्यावर आरोप करून त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. या गोष्टीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पवार साहेबांनी आज वार केलेला आहे. त्यानंतरच अजितदादा यांनी चुकीच्या मार्गावर चाललेले आहे असं त्यांनी संबोधितलं आहे. त्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की मी तुम्हाला पद दिली, मंत्री केलं, सगळ्या गोष्टी दिल्या, तरी तुम्ही चुकीच्या मार्गावर का जात आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाचा संस्थापक कोण आहे असं त्यांनी जनतेला संबोधित करताना विचारलं, तर जनतेचा खूप मोठ्या प्रमाणात संवाद आला की शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी स्थापन केली आहे व हे जग जाहीर आहे असं पवार साहेबांनी बोललं. तुम्हाला मंत्रिपद कोणी बनवलं? शरद पवार साहेबांनी बनवलं. तुम्हाला मोठी मोठी पदं कोणी दिली? शरद पवार साहेबांनी दिली. अशा माध्यमातून पवार साहेबांनी अजितदादा यांच्यावर वार केलेले आहेत, मी चुकीच्या मार्गाने गेलेले आहेत असं पवार साहेबांनी बीजेपी व दादांना कान टोचले आहे व त्यांच्यावर एक प्रकारे तोफच धडकवलेली आहे. तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून काय वाटतं आपण आपले मनोगत व्यक्त करावे व चॅनलला सबस्क्राईब करावे.